दिनांक 5 रोजी सायंकाळी 5 ते 7 वाजेदरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीने कन्हैयानगर चौफुली जालना येथे वाहनावरील प्रलंबित दंड वसुलीसाठी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले। सदर मोहीम राबवत असताना कन्हैयानगर चौफुली येथे एर्टिगा वाहन या वाहनास थांबवून विचारपूस करून वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये विदेशी दारूचे 9 बॉक्स विदेशी दारूच्या बाटल्या किंमत अंदाजे 1,15,320 रुपयाच्या मिळून आल्या। सदर वाहन चालकाचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अंकित प्रभाकर वाघ, वय वर्ष 25, राहणार वरुड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना असे सांगितले। या वाहनधारकाविरुद्ध महाराष्ट्र प्रोहिबिशन कायदा तसेच मोटार वाहन कायदा कलम अन्वये पोलीस ठाणे चंदनजिरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाईमध्ये विदेशी दारूचे 9 बॉक्स व एक एर्टिगा कार असा एकूण 4,65,320 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे चंदनजिरा करत आहेत। याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत चातुरे यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। आपण वाहतूक शाखेच्या वतीने विशेष मोहीम राबवलेली होती जेणेकरून गणपती उत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी आपण कन्हैयानगर चौफुली येथे अनपेड दंड वसुली आणि काही गणपती उत्सवामध्ये काही विघ्न पडू नये यासाठी आपण वाहतुकीच्या ज्या केसेस करण्यासाठी आणि वाहन तपासण्यासाठी आपण एक प्रकारची विशेष मोहीम राबवलेली होती। त्या विशेष मोहिमेमध्ये सायंकाळी 5 ते 7 वाजेपर्यंत आपण त्या कन्हैयानगर चौफुली या ठिकाणी विशेष मोहीम राबवलेली असताना नवीन मोंढा या रस्त्याच्या इकडून देऊळगाव राजा रोडला एक गाडी जाण्यासाठी एक गाडी व्हाईट एर्टिगा गाडी आली। तिचा नंबर होता MH03 CB 6947। ह्या वाहनाला कन्हैयानगर चौफुली या ठिकाणी आमच्या वाहतूक शाखेच्या लोकांनी थांबून विचारपूस केली असता त्या वाहनामध्ये आमच्या अंमलदारांना देशी दारूचे बॉक्स आढळून आले। त्याला अधिकची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अंकित प्रभाकर वाघ, राहणार वरुड, तालुका जाफराबाद या ठिकाणचा असल्याचं सांगितलं आणि त्याने सांगितलं की माझी आशीर्वाद नावाची हॉटेल आहे, माझ्याकडे परमिट आहे। परंतु ज्यावेळेस अधिकची विचारपूस केली असतात त्या वाहनामध्ये 9 बॉक्स हे विदेशी दारूचे मिळून आले। जवळपास त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे बॉक्स होते, मॅकडॉल विस्की, मॅकडॉल रम आणि वोडका, रॉयल चॅलेंज या विविध प्रकारच्या जवळपास 9 बॉक्स होते आणि जवळपास 1,15,000 रुपये किमतीचा त्यामध्ये मुद्देमाल मिळून आलेला होता। तर सदर इसमास विचारपूस केली असता त्याच्याकडं सदर वाहनामध्ये कोणताही दारू वाहतुकीचा परवाना नव्हता आणि त्यामुळं सदर इसमाला आपण वाहनाला आणि त्याच्या मुद्देमालासह त्याला ताब्यात घेतलं आणि चंदनजिरा पोलीस ठाणे येथे आपण त्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि भविष्यातही आपण या पद्धतीने कारवाई करत राहणार आहोत। सदर इसम हा जरी त्याच्याकडे परमिट बार जरी असला परंतु सदर इसम हा अवैधरित्या कोणताही RTOची परवानगी नसताना वाहनामध्ये सदरचा माल हा घेऊन जात होता। छत्रपती संभाजीनगर येथून त्याने डीलरकडून सदरचा माल घेतलेला होता आणि तो त्याच्या हॉटेलमध्ये तो घेऊन चाललेला होता। परंतु सदर इसमाकडे कोणत्याही प्रकारचा त्या वाहनामध्ये वाहून नेण्याचा परवाना नव्हता। त्यामुळे त्या इसमावर आपण चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा चंदनजिरा पोलीस आता हे सध्या करीत आहे। एकूण जप्त मुद्देमाल आपला 4,65,320 रुपयाचा आपण एकूण मुद्देमाल जप्त केलेला आहे। त्यामध्ये आरोपी हा अंकित प्रभाकर वाघ, राहणार वरुड, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना यास ताब्यात घेऊन कारवाईसाठी आपण चंदनजिरा पोलीस स्टेशनला दिलेलं आहे।